अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. आपल्या गुरुस्तुती या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे. आपण आपले काही अनुभव असतील तर ते आम्हाला नक्की कळवा. ते आपण आपल्या चॅनलवर सांगू. तसेच आपल्या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओबद्दल तुमच्या प्रतिक्रियासुद्धा कळवा. तुम्ही आम्हाला कमेंट किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ID वर ईमेल करू शकता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. हा अनुभव आहे दादर मुंबई येथून डॉक्टर अनया थत्ते दीपाली साठे या ताईंचा. ताई म्हणतात, नकोस देऊ दुर्बुद्धी मज कोणत्याही कारणे, पडो विसरना कधी मला तव एकच हे मागणे. जय गजानन. मी माझ्या अगदी लहान वयात माझ्या आईला गजानन विजयाचं पारण करताना तर बाबांना नेहमी श्री गजानन महात्म्य ही 21 अध्यायी संक्षिप्त पोथी वाचताना पाहिलं आणि माझ्या वयाच्या 10व्या वर्षापासूनच मी ती लहान पोथी वाचण्यास प्रारंभ केला. त्या पोथीत शेवटी मी ओळ वाचायची. माधव तनय पार्वती कुमार ग्राम ज्याचे मेहकर मुक्काम हल्ली नागपूर कळस अध्याय संपविला. ती ओळ वाचून माझ्या बालसुलभ मनात यायचं, आपणही काहीतरी कविता गजानन महाराजांच्यावर करावी. मग मी महाराजांना म्हणायची, माझ्याकडून एखादी कविता करून घ्या. पुढे ती गोष्ट सुप्त मनात राहून गेली. बालपण संपलं. शिक्षण पूर्ण होऊन लग्न झालं. लग्नानंतर मुंबईला स्थायिक झाले. महाविद्यालयात संगीत शिकवण्याची संधीही मिळाली. मुलगी झाली. दुसरे वेळची चाहूल लागली आणि एक दिवस कॉलेजमधील 4-5 तास शिकवण्याचं कार्य पूर्ण करून मुलुड ते मालाड असा 2 तासाचा जाणं येणे दुहेरी प्रवास पूर्ण करून घरी परतले. शारीरिक अवस्थेमुळे आलेला प्रचंड थकवा आणि नॉशिया अशा अवस्थेत थोडी विसावले आणि त्या दिवशी काय झालं माहीत नाही. नजरेसमोर सतत महाराज आणि डोक्यात काव्य असं काहीसं होऊन डोक्यातील काव्य सरळ कागदावर प्रगटलं. महाराजांनी माझ्याकडून त्या काही वेळातच चक्क 6 कडव्यांची कविता करून घेतली. आजच्या माझ्या अनुभवाला शीर्षक म्हणून माझ्याच कवितेतील 2 ओळी मी निवडल्या आहेत. नकोस देऊ दुर्बुद्धी मज कोणत्याही कारणे, पडो विसरणा कधी मला तव एकच हे मागणे. आता मी गजानन विजय ग्रंथाचं जेव्हाही पारायण करते तेव्हा माझ्या कवितेतून त्यांना आळवते, तेव्हाच माझं पारायण पूर्ण होतं. श्री गजानन महाराजांची भक्ती याविषयी थोडाफार जाण आल्यावर मला एक सवय लावून घेतली आहे आणि मला कल्पना आहे की अनेक महाराजांचे भक्त असं करतात की आपण करीत असलेले प्रत्येक कार्य गजानन महाराजांच्या साक्षीने करायचं, त्यांना सांगून करायचं. त्याचा परिणाम असा होतो की एकतर काही विपरीत करायला आपलं मन धजत नाही आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे गजानन महाराज आपल्या पाठीशी आहे असा भक्कम मानसिक आधार असल्यामुळे आपल्याला एखाद्या प्रसंगाला तोंड देण्याचं धैर्य प्राप्त होतं आणि यदा कदाचित एखादा बाका प्रसंग उद्भवलाच तर महाराज अंतिमतः त्यातून भक्ताचं भलंच करतात. मला आठवतं इसवी 2013चा शेवट असावा. मी ज्या ठिकाणी संगीत विभागात नोकरीला होते तिथे मला संगीत विभाग प्रमुख म्हणून कार्य करण्याची संधी चालून आली. हा कार्यकाळ 3 वर्षाचा होता. मी महाराजांचा आशीर्वाद घेऊन जबाबदारी स्वीकारली आणि प्रामाणिकपणे ठरवलं की विद्यार्थ्यांच्या आणि संगीत विभागाच्या हितासाठी काही निर्णय घ्यायचे. त्यानुसार कुणी वेळेवर येत नसेल तर त्यानं वेळेत यायलाच हवं. कॉलेजात न शिकवता घरी संगीत शिकवायला या असा आग्रह कुणी धरीत असेल तर त्याला प्रतिबंध करायला हवा. वेळेपूर्वी कुणी घरी निघून जात असेल तर त्याला रोखायला हवं. विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घ्यायलाच हव्यात. अशा गोष्टींच्यासाठी मी निग्रहानं आग्रह धरणं सुरू केलं, अर्थात गजानन महाराजांच्या साक्षीनेच. मात्र हे सगळं होत असताना माझ्या नकळत एकीकडे ज्या काही लोकांच्या वागण्यावर निर्बंध आलेत ते विनाकारण दुखावल्या गेलेत, किंबहुना ही आपली विरोधक आहे असा समज त्यांनी आकारण करून घेतला आणि त्यांच्या मनात माझा विरोध धुमसू लागला. अर्थात मी त्याबाबत अनभिज्ञ होते.
अशात उन्हाळ्याच्या सुट्ट्या आल्या. मला माझी कामं होती, त्यामुळे मी वरिष्ठांच्याकडे रीतसर परवानगी मागून माझ्या सवयीप्रमाणे महाराजांच्या फोटोसमोर उभी झाली. महाराज, मी सुट्टीवर जात आहे असं सांगितलं आणि गावाला गेले. सुट्टी सुरू झाली, संपली, नवीन सत्र सुरू झाले. बऱ्याच चुकीच्या गोष्टींना चाप लावल्यामुळे विरोधकांची फळी खवळली होतीच. त्याचाच भाग म्हणून प्रशासनाकडे माझ्या विरुद्ध एक पत्र सोपवण्यात आलं. आम्ही विविध ठिकाणाहून आलेले विद्यार्थी अशी पत्राची सुरुवात करून माझ्यावर त्यातून अनेक आरोप केल्या गेले, जेणेकरून कुठल्या ना कुठल्या आरोपात अडकून माझ्यावर कार्यवाही व्हावी. पत्राचं ऐकून मला धक्का बसला, कारण माझ्या सतसत विवेक बुद्धीनुसार योग्य तेच मी केलं होतं. स्वाभाविकपणे मी महाराजांच्या समोर उभी झाली. म्हटलं, महाराज, तुम्ही जाणता की मी प्रामाणिकपणे कार्य करते आहे. गजानन विजयात संत दासगणूच्या ओळी आहेत. दुबळा आपला दावी जोर, चेटुक करणी करून या. देवा दुबळे लोक नसलेल्या गोष्टी उभ्या करतात, खरंय, पण सज्जनांना त्याचा मानसिक त्रास होतोच ना. महाराज, माझ्या पाठीशी उभे राहा. महाराज काळजी घेतील असा विश्वास होताच. काही दिवस मध्ये गेले आणि मग एक दिवस वरिष्ठांच्या ऑफिसमधून मला बोलवून आलं. माझ्या हाती पत्र देऊन सर्व विद्यार्थ्यांच्या समोर त्याची शहानिशा करण्याचं ठरवलं. माझं मानसिक खच्चीकरण करण्याचा विरोधकांनी जणू चंगच बांधला होता. वास्तविक निनावी पत्राला कायदेशीरदृष्ट्या काही महत्त्व नाही, पण तरीही हे सर्व घडत होते. मी पुन्हा गजानन महाराजांना म्हटलं, महाराज, यात तुमची काही योजना असावी असं समजून मी पत्र स्वीकारलं आहे. पाठीशी राहा. पत्राची शहानिशा करण्याचा दिवस अखेर उजडला. घरून बाहेर निघताना महाराजांनी अतिशय अर्थतेने हाक मारून प्रार्थना केली. श्री गजानन विजय ग्रंथातील 8व्या अध्यायातील खंडू पाटलाचा प्रसंग आठवला आणि महाराजांना प्रश्न केला, समर्था, माझ्या इज्जतीला तुझे विना कोण रक्षील? फक्त गळा माझा येथीचे चिरा. हे वाक्य उच्चारले नाही, एवढंच. बाकी भावना तेवढ्याच तीव्र होत्या. नामस्मरण करीत मी निघाले. त्या दिवशी मीटिंगला जवळपास 150 ते 125 विद्यार्थी उपस्थित होते. आज आयुष्यात मी खंबीरपणे उभी राहणार की सर्वच कोलमडून पडणार, अशा एका प्रसंगाला मला तोंड द्यायचं होतं. आधार होता फक्त महाराजांचा. मीटिंग हॉलमध्ये अस्वस्थ करणारी शांतता होती. मीटिंगला सुरुवात झाली. शहानिशा करायची तर पत्रवाचन मोठ्यानं व्हायला हवं. ते सुरू झालं. मॅडम आणि पैशाचे गैरव्यवहार असे काही शब्द विद्यार्थ्यांनी ऐकले. विद्यार्थ्यांच्या मनात नेमकं काय आहे कळायला मार्ग नव्हता. मी मनात अर्थतेने महाराजांचा धावा सुरू केला. कदाचित विद्यार्थी मनात परिस्थिती समजावून घेत असावेत. 1-2-4 आरोप झाले. विद्यार्थ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. मॅडम विद्यार्थ्यांना MPhil PhD स्कॉलरशिप मिळू नये असा प्रयत्न करतात, असा पुढील आरोप वाचल्याबरोबर विद्यार्थींमधून उत्स्फूर्त शब्द आलेत. अजिबात नाही. आणि तिथून वातावरण निवळण्यास सुरुवात झाली. त्यानंतरचा आरोप वाचून तर वरिष्ठांचे चेहरेही चमकले. आरोप होता, मॅडमने सुट्टीच्या काळात विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेऊन पैशाचा गैरव्यवहार होऊन विद्यार्थ्यांना पास केलं. इथे विरोधक सपशेल फसले. मी सुट्टीच्या काळात महाराजांना सांगून वरिष्ठांना कळवून बाहेरगावी गेले होते. त्यामुळे पत्रातील फोलपणा एकदमच उघडकीस आला आणि वरिष्ठांनी पुढे काही वाचण्याची आवश्यकता नाही असा निर्णय घेतला. पण आता उपस्थित विद्यार्थ्यांनी आग्रह धरला, आम्हाला कळायलाच हवं. त्यामुळे पुढील वाचन झालं, पण आता त्याला काही अर्थ उरला नव्हता. मीटिंग संपली. माझ्या डोळ्यात आनंद अश्रू आलेत. मी चेहरा दोन्ही हातात झाकून घेतला आणि गालावर ओघळलेले थेंब हळवारपणे हाताने पुसून घेतले. मनातून श्री गजानन महाराजांचे खूप खूप आभार मानले. त्यांना मनोमन नमस्कार केला. बाजूला जमलेल्या विद्यार्थ्यांच्या मध्ये आपसात जोरात चर्चा सुरू होती. मॅडम कशा बरोबर आहेत? जोशही होत होता. पण त्या पार्श्वभूमीवर माझ्या कानात मात्र कुणीतरी सांगत होतं, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन, गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते.